तर एकंदरीत आपण बघितलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जी आहे ती सध्या रंगलेली आहे आणि त्या संदर्भात आता अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळातून येण्यास सुरुवात झालेली आहे। अंबादास दानवे हे सुद्धा माध्यमांसोबत या संदर्भात संवाद साधत होते। शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकतात का हे स्पष्ट नाही असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी घडामोड खरं तर आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। एकंदरीत राज ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारं हे विधान सध्या आपल्याला म्हणावं लागणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ही उत्सुकता जी आहे ती संपूर्ण राज्याला लागलेली आहे। प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला लागलेली आहे, प्रत्येक मराठी माणसाला लागलेली आहे। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर या संदर्भात अद्याप कोणतंही ठोस उत्तर जे आहे किंवा कोणतं विधान जे आहे ते समोर आलेलं नव्हतं। मात्र राज ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ते निश्चितच चर्चेचा विषय बनलेला आहे। त्यामुळे त्यांचं नेमकं विधान काय आहे पुन्हा एकदा बघूया। मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। नाही, हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार महाराष्ट्रातले महत्त्वाचे जे कार्यालय आहे ते हस्तांतरित होत आहेत, हा त्यातला एक अर्थ आहे। व दुसरा अर्थ हा आहे की भाजप आणि अर्थात महायुती जी आहे ही महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत असा त्यांचा इशारा असण्याची त्यामध्ये दाट शक्यता आहे। त्यामुळे आम्ही अनेक वर्षांपासून, अनेक दिवसांपासून हे जे भाजप जो आहे हा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे आणि महाराष्ट्राचा हा विचार नुकसान केल्याशिवाय राहणार नाही। आणि महाराष्ट्राचा नुकसानाचा अर्थ जो आहे हा महाराष्ट्र धर्माच्या नुकसानाचा जो अर्थ आहे तो अर्थ स्पष्ट आहे की शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, वारकरी संप्रदायांचा एक प्रभाव असणारा हा महाराष्ट्र आहे, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांचा विचार असणारा हा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी सोबत घेऊन चाललं पाहिजे हे तत्वज्ञान वाडवडिलांनी आणि आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलं आहे। मात्र भाजप या ठिकाणी आपल्याला संस्कृतीपासून आणि भाषेपासून तोडते आहे आणि भाजपचा विचार हा महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याच्या अनुषंगाने आहे। याच सांगण्याला कुठेतरी राज ठाकरेंच्या विधानातून दुजोरा मिळतो।